वहिनी आणि सासूबाई या दोघांशी आम्ही गप्पा मारल्या आणि आता मिस्टर. नमस्कार. आवाज एकदम कमी झाला. आवाज कमी नाही. शाळेत कुठल्या विषयाचं म्हणजे कुठला विषय शिकवतात? विज्ञान आणि गणित शिकवतो. विज्ञान आणि गणित. मग शेवटच्या मुलापर्यंत आवाज जातो तेव्हा कसं मोठ्याने बोलता? निश्चित जातो. तसंच आज बोलायचं आणि वहिनींबद्दल सांगायचं. हिचा स्वभाव मनमिळाव आहे. बर. ऍडजस्ट करून घेते स्वतःला. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही ऍडजस्ट करण्यासाठी सक्षम आहे. हा. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचं संगोपन चांगलं करते. आई वडिलांचं संगोपन चांगलं करते. हो. एखादा डायलॉग म्हणा. 9 लाख के हार के लिए 12 लाख के आंसू, डैडी क्या कहेंगे, बिजनेस के साथ साथ प्यार में भी घाटा. अभिनय या वहिनी इथे. तुम्ही या बाजूला थांबा जरा. वेळ आहे 2 मिनिटाची. पहिला बोलू ना. आतापर्यंत 2 वस्तू आणलेल्या आहेत. अभिनय करायचा. वहिनी अभिनय करायचा. बोलू नका. उद्याची दोरी आता आहे बघ दिवाळजवळ. वहिनी हे काय होतं? हेअर. काय होतं? हेअर बँड. साक्षीच हेअर बँड होता आणि त्यांनी रबर बँड दाखवला त्यामुळे गडबड. 800 रुपयाचं बक्षीस वहिनी तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि आता आपण भेटणार आहोत देशपांडे वहिनींना लगेचच. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं त्यांच्याबद्दल. बोला. काही नाही, अतिशय चांगली आहे, सुस्वभावी आहे, बर, समजून घेणारी आहे. आणि 10 वर्षाच्या आमच्या आजवरच्या जीवनामध्ये माझ्या एखादी गोष्ट मनात आलेली असती, योगाने बोलायच्या आधी त्या क्षणी ती बोलून दाखवते किंवा उलट असंही होतं. हे असं कसं काय म्हणजे? ते आम्हाला माहित नाही. कारण लग्नाआधी एकदा एकमेकांना जी पत्र पाठवत होतो तेव्हा पत्रांचं क्रॉसिंग झालं तरी दोघांचे विचार तेच असायचे पत्रांमध्ये सुद्धा. बरोबर. हो. तुम्ही अभिनय केलाय की नाही? नाही, असं नाही. वाचून नाही, तो वाचून नाही, न वाचता आज अभिनय करायचा आहे तुम्हाला. अरे बापरे. एखादा डायलॉग बनवून दाखवा. डायलॉग. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारूद बनती है उसे शहनशाह कहते हैं. बार्शीत जर शहनशाहचं पुन्हा शूटिंग करायची वेळ आली तर स्क्रिप्ट लिहायला ह्याच्याकडे द्यायला. पण खूप छान. खरं तर 2 संवाद एकत्र आणून 3रा चित्रपट निर्माण झाला. काही हरकत नाही, ही गंमत असते. छान अभिनय केला. वहिनी इथे 2 मिनिटाची वेळ. वहिनी अभिनय करणार आणि ती वस्तू मिस्टर घेऊन येणार. वहिनी बोललात तर बाद होणार. हा, न बोलता. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. शेवटची 40 सेकंद राहिलेली आहेत. बोलू नका. एवढे धावलेत बघा. 10 वर्ष एवढे धावले नसतील.
फ्लॉवर पॉट आणायचा होता, तुम्ही फक्त त्यातली फुलं काढून आणली, त्यामुळे ते बाद झालं. त्यामुळे 4 वस्तू अगदी बरोबर आणल्या. 800 रुपयाचं बक्षीस मिळालं, पण तो सोन्याचा दागिना गेला. वहिनी अभिनंदन. अभिनंदन. आणि आता हा पैठणीचा खेळ कोण जिंकणार पैठणी ते आपण बघणार आहोत. या खेळामध्ये रिबीन घेऊन मिस्टर उभे आहेत आणि चिमटे समोरच्या वाडग्यात ठेवलेले आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर वहिनी एका वेळेला एक रिबीन घेऊन जाणार आणि समोर असलेल्या 2 रिबीनला एक चिमटा वर आणि एक चिमटा खाली लावणार. सगळ्यात आधी 5 रिबीन लावण्यात ज्या वहिनी यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. थांबा. निकाल आपल्या समोर लागला. अगदी काही क्षणांच्या फरकाने उपविजेत्या ठरल्या देशपांडे वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या स्वामी वहिनी. स्वामी वहिनींना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. किती छान म्हणाले. अरे बापरे. 7 तारखेला झी मराठीवर पाहायला विसरू नका वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार सोहळा 2010. आजचा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात बार्शीमध्येच. नमस्कार.